नमस्कार, मी विक्रम गायकवाड. येत्या 23 ऑगस्टला रघुवीर हा चित्रपट येतोय. या चित्रपटात मी रामदास स्वामींची भूमिका साकारली आहे आणि हा चित्रपट तुम्ही आवर्जून बघा. कारण शाळेत असल्यापासून आपण मनाचे श्लोक पाठ केलेत, दासबोध वाचलाय. पण मनाचे श्लोक लिहिण्यामागे समर्थांचा काय विचार होता, त्यांनी कशासाठी लिहिले हे हे या चित्रपटातून कळेल. त्यांचा जीवन प्रवास उलगडेल आणि हा चित्रपट करताना मुळात मला खूप शिकायला मिळाले. मला खूप गोष्टींचा छान अनुभव आलाय. एक एवढी मोठी व्यक्ती ज्यांचं आपण 400 वर्षांनंतर नाव घेतो, त्यांनी लिहिलेले श्लोक पाठ करतो, त्यांची शिकवण लोक अजूनही घेतात. ती का घेतात हे या चित्रपटातून मला समजलं, की किती खोलवर आणि दूरदृष्टी होती या माणसांमध्ये. म्हणून आज त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होतो. उगाचच कोणाचे चरणी नतमस्तक व्हायला कधीच कोणी जात नाही. असं कोणीतरी करतंय याचा अर्थ त्यांचं कार्य मोठं आहे, त्यांचा समाजाप्रती असलेलं भान मोठं आहे, त्यांचा त्याच्या मागचा विचार मोठा आहे. हे सगळं समर्थांनी का केलं, कशासाठी केलं, हे सगळं या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आवर्जून बघा. 23 ऑगस्ट पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात रघुवीर. स्वामीची जी भूमिका आहे तुमच्यापर्यंत कशी काय आहे? तुम्ही स्वामीची भूमिकासाठी तुम्ही पात्र आहे का तो चित्रपट तुमच्यासाठी पात्र आहे? तर तुम्ही त्यांची काय प्रतिक्रिया? म्हणजे मला दिग्दर्शकांनी संपर्क साधला होता, निलेश कुंजीरनी, ही भूमिका करशील का म्हणून. तेव्हा मला असं वाटलं होतं की मला जरा अवघड जाऊ शकतं ही भूमिका करणं, कारण माझी पर्सनॅलिटी थोडी वेगळी आहे. रामदास स्वामी हे खूप ह्यूज पर्सनॅलिटीचे मोठे व्यक्तिमत्व आहे. तर तसा मी दिसीन का इथपासूनच माझी सुरुवात होती. करू शकेन पुढं, नंतर आपण अभिनयाने किती ओतलं तरीच आपण दिसतच नसू तर त्याला न्याय नाही मिळू शकत त्या भूमिकेला. मग त्याने काय केलं, त्याने एका फोटो माझा घेतला आणि त्याच्यावर स्केच करून मला पाठवलं की तू जर ही भूमिका केलीस तर साधारणपणे असा दिसशील. आणि मग तो फोटो पाहिल्यानंतर मला लक्षात आलं की येस, आपण जवळपास जातोय. मग मी ही भूमिका करायचा निर्णय घेतला. स्वामीची जो आम्ही हा ट्रेलर जो बघितला त्याच्यामध्ये एक गोष्ट जाणून आली की त्याच्यामध्ये योगाचा हा प्रकार दाखवला आहे. यासाठी तुम्ही काय केलं, की काय प्रॅक्टिस केली का काय, की डायरेक्ट म्हणजे कसं काय? हो, व्यायाम तर मी शूटिंग सुरू व्हायच्या 3 महिने आधीपासून आम्ही व्यायाम करतच होतो. माझ्यासाठी ट्रेनर यायचा घरी आणि तो माझा सगळा व्यायाम करवून घ्यायचा. आणि आम्ही ह्याची काळजी घेतली होती की जिमवाला शरीरयष्टी वाटू नये. कारण समर्थ हे सूर्यनमस्कार घालायचे, योगासनं करायचे. तर तशा पद्धतीची शरीरयष्टी करण्यासाठी आम्ही व्यायाम तर करतच होतो. ट्रेलरमध्ये दुसरी गोष्ट जाणून आली की याच्यामध्ये भाषेवरती प्रभुत्व जास्त दिलेलं आहे, संस्कृत किंवा काय बोला, तर त्यात तुमचं काय म्हणणं आहे? भाषा तर अर्थात 400 वर्षांपूर्वीची भाषा शुद्धच होती आणि त्यात समर्थांच्या तोंडी जर ती येणार आहे तर ती अजूनच ऑथेंटिक वाटली पाहिजे. त्यामुळे भाषेवर तर आम्ही काम केलं. 23 ऑगस्ट पासून आमचा चित्रपट रघुवीर हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. तर सगळ्यांनी आवर्जून हा चित्रपट बघा. थँक्यू सो मच. नमस्कार, मी रुजुता देशमुख. आमचा रघुवीर हा चित्रपट 23 ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. त्यामुळे रामदास स्वामींवर आत्तापर्यंत कोणीही चित्रपट काढलेला नाही आहे. आपल्याला, मला असं वाटतं, रामदास स्वामींची माहिती खूप कमी आहे. त्यामुळे त्यांच्याविषयीची सगळी माहिती तरीसुद्धा सगळं एका चित्रपटात कव्हर होऊ शकेल ह्याच्याही पेक्षा त्यांचं खूप मोठं कर्तृत्व आहे. तर त्या व्यक्तिमत्वाविषयी अनेक गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाही आहेत त्या या चित्रपटातून आपल्याला कळणार आहेत. त्यामुळे मी सगळ्यांना अशी विनंती करीन की चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट निश्चित पहा. मी स्वतः राणूबाईंची म्हणजे समर्थांच्या मातोश्रींची भूमिका साकारते. त्यामुळे लहानपणी नारायणांनी किती त्रास दिलाय आईला हेही आपल्याला बघायला मिळेल. आणि मोठे झाल्यानंतर सुद्धा एकदा समर्थ भेटायला येतात आईला. तो सीन सुद्धा खूप छान आहे, पण मी त्याविषयी सांगत नाही तुम्हाला. तो तुम्ही चित्रपटात बघा असंच मी म्हणेन. त्यामुळे ह्या चित्रपटातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. खूप काहीतरी तुम्ही घरी घेऊन जाल. किंवा अनेक गोष्टी, मी जेव्हा चित्रपट पाहिला तेव्हा मला असं वाटलं की यातल्या अनेक गोष्टी आजही आपण करू शकतो आणि आजही आपण करत नाही आहोत. तर त्यातून
मला असं वाटतं आपण सगळ्यांनी शिकावं की काही गोष्टी आपल्याकडून राहून जात आहेत आणि त्या आपण करायलाच हव्यात. आमच्या टीमनी खूप कष्ट घेतलेत, खूप रिसर्च केला आहे. विक्रमनी खूप जास्ती कष्ट घेतलेत. त्यांनी त्याच्या शरीरावर काम केलंय, त्याचं वाचन, त्याचं भाषा, ह्या सगळ्यावर त्यांनी काम केलंय आणि त्यांनी खूप छान काम केलंय. म्हणजे आवाजावर सुद्धा त्यांनी काम केलंय. पण हे सगळं तुम्ही चित्रपटात निश्चित पहा. एकच प्रश्न आहे, ही जी भूमिका आहे आईची ती तुमच्यापर्यंत कशी म्हणजे ती कशी काय सिलेक्ट केली? आमचे दिग्दर्शक निलेश कुंजीर यांच्याकडनंच मला फोन आला होता आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की असा असा चित्रपट येतोय, रामदास स्वामींवर आहे आणि त्यांच्या मातोश्रींची भूमिका तुला करायची आहे, तिथेच मी हो म्हणून टाकलं होतं. मला असं काही नव्हतं की मला स्क्रिप्ट वाचायचं आहे, मला माहिती हवी आहे, कोण करतंय, काय करतंय, काय नाही. कारण निलेशला मी खूप वर्ष ओळखते, त्यामुळे तो जे करेल ते चांगलंच करेल ह्याविषयी मला विश्वास होता. त्यामुळे मी ताबडतोब हो म्हणाले. भूमिका अतिशय छोटी आहे, पण स्वामींच्या मातोश्रींची आहे, त्यामुळे नाही म्हणण्याची काही शक्यताच नव्हती. दुसरी गोष्ट म्हणजे भाषेवर तुम्ही कसं प्रभुत्व ठेवलं? भाषेवर आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं असं मी म्हणेन. कोणा एकाचं काम नाहीये. आमची पूर्ण टीम आहे, लेखकांची टीम आहे, दिग्दर्शकांची टीम आहे, जे आम्ही सगळ्यांनी मिळून थोडंसं आधी वर्कशॉपही केलेलं होतं आणि आम्ही ऑन सेट पण खूप जास्ती काम केलं. कारण कितीही केलं तरी कधी कधी शूटिंगच्या दरम्यान काहीतरी एखादा शब्द इकडे तिकडे निघून जातो, पण तो टोकणं, तो थांबवणं, त्याच्याऐवजी हे असायला हवं हे सांगणं, त्यामुळे मी कितीही अभ्यास केला तरी सुद्धा मी चुकू शकते. त्यामुळे आमच्या टीमचं कौतुक आहे ज्यांनी हा रिसर्च केलाय. तर समर्थ रामदास स्वामींवरचा आमचा हा रघुवीर चित्रपट तुम्ही चित्रपटात परत घेत्या. तर आमचा रघुवीर हा चित्रपट जो समर्थ रामदास स्वामींवर आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी जाणून घ्यायला किंवा त्यांनी काय काय केलंय हे जाणून घ्यायला, त्यांच्याकडून शिकण्यासाठी हा चित्रपटगृहात जाऊन बघा. कृपया तो मोबाईलवर किंवा तो नंतर OTTवर येईल अशी वाट बघत बसू नका. त्यातून तुम्हाला खूप काही शिकायलाही मिळणार आहे आणि तुम्हाला आनंदही मिळणार आहे. त्यामुळे नक्की बघा रघुवीर. आज रघुवीर हा आम्ही थिएटर त्यांचा बघितला आहे. तेलुगुचं उत्तम असं कार्य तुम्ही काम केलेलं आहे. बाल कलाकार. थँक्यू. तर तुमची काय प्रतिक्रिया या कामाबद्दल? साधारण ह्या चित्रपटाच्या शूटिंगला साधारण 6 वर्ष पूर्ण झालेत. 6 वर्षापूर्वी हा रोल मी करत होतो. तसं आता बघितलं तर बरंच चेंज झालेलं आहे 6 वर्ष पुढे वाढल्यामुळे. त्यामुळे एक थोडंसं नॉस्टेल्जिया पण वाटतोय की लहानपणीचं काम आहे. त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांना तर ओळखूसुद्धा येणार नाही, कारण आता बराच दाढी आली आहे, बराच बदल झाला आहे. तो लहानपणीचं ते काम होतं, पण खूप छान वाटतंय. म्हणजे बऱ्याच वर्षांची प्रतीक्षा होती आणि फायनली आता द वेट इज ओव्हर असं आपण जे म्हणतो की आता चित्रपट रिलीज होणार आहे. 23 तारखेला आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि सगळे जुने दिवस आठवत आहेत. म्हणजे ज्या शूटिंगच्या वेळेला जी सगळी आमची गंमत झालेली किंवा जे काही आठवणी आहेत त्या सगळ्या आता रिकॉल होत आहेत पुन्हा. त्याच्यामध्ये एक पहिला म्हणजे मुद्दा असा आहे की चित्रपटातली जे तुम्ही अभिनय केला, अभिनय तुमच्यापर्यंत कसा काय आला आणि तुम्ही त्या सिलेक्शन कसं काय झालं? हा चित्रपट तुमच्यासाठी आलाय का तुम्ही चित्रपटसाठी गेलाय, हे कसं काय तुम्ही सांगू शकता? ॲक्च्युली खरं तसं बघितलं तर समर्थांनीच निवड केली असं म्हणावं लागेल. त्याचं कारण म्हणजे ज्या वेळेला ह्या चित्रपटाचा मुहूर्त सज्जनगडावरती होता आणि दासनवमीचा तेव्हा महोत्सव तिथे सुरू होता, तर ॲक्च्युली आमच्या घरामध्ये समर्थांच्या सेवेची परंपरा आहे पिढ्यानपिढ्यांपासून. तर अगदी लहानपणापासून माझं सज्जनगडावरती सेवेसाठी म्हणून जाणं असतं. तर योगायोग असा की त्या वर्षी मी तिथे सेवेसाठी गेलेलो असताना तिथे संपूर्ण चित्रपटाची टीम मुहूर्तासाठी आलेली आणि त्याआधी त्यांचे नारायणाचा जो रोल मी केलेला आहे, तर त्याच्यासाठी बरेच ऑडिशन झाले, पण त्यांना मनासारखा कलाकार कदाचित मिळत नव्हता. आणि त्यावेळेला त्यांनी तिथे अचानक माझी भेट झाली आणि माझ्या काहीही ध्यानीमनी नसताना मला म्हणजे स्वतः आपल्या डायरेक्टर सरांनीच विचारलं आणि सज्जनगडावरच तिथे माझं ऑडिशन सुद्धा झालं आणि तिथेच या रोलसाठी माझी निवड झाली. त्यामुळे म्हणजे खऱ्या अर्थाने असं म्हणेन की समर्थांचीच इच्छा म्हणून मला हा रोल करायचं सौभाग्य प्राप्त झालं. चित्रपट बघताना असं भरपूर काही संस्कृत अशा भाषेचा वापर झालेला आहे, श्लोकचा वापर झालेला आहे. बरोबर. ह्या श्लोक तुम्ही जे आणि आपली भाषा कशी साधी भाषा, बरोबर. ह्या कॅरेक्टरमध्ये यायच्या वेळी
तुम्ही याच्यासाठी काय नवीन काय पठायचे किंवा काय जे स्टोर किंवा काय ते कसं काय तुमचं थोडं काय आहे, आता या चित्रपटाचा जॉनर हा एक बायोग्राफी सुद्धा आहे आणि त्याचबरोबर पिरियडिक असल्यामुळे ती भाषा त्यावेळेची, म्हणजे आत्ता दुर्दैवाने आपण जी मराठी भाषा वापरतो त्याच्यामध्ये बरेच इंग्रजी शब्द आपण मध्ये मध्ये वापरत असतो, पण या चित्रपटामध्ये मात्र जी भाषा वापरावी लागते ती अत्यंत जुन्या काळातली आणि शुद्ध मराठी जी आपण म्हणतो. तर त्यामुळे भाषेचा भरपूर आपल्याला डोक्यामध्ये कल्पना त्याची सतत ठेवावी लागते आणि जेवढी भाषा आपली जुन्या काळातली वाटेल तेवढा जास्त चित्रपट अजून खुलेल. त्यामुळे याचं सतत मनामध्ये भान ठेवूनच संपूर्ण चित्रपटाचं शूटिंग झालं. चित्रपट एवढ्या वर्षांनी आज चित्रपट रिलीज होणार आहे, तर तुमचं काय प्रतीक? ज्याप्रमाणे एखादा चातक पक्षी आहे तो पावसाची वाट बघत असतो आणि त्याला पाऊस पडला, पहिला पाऊस, आणि त्याला जी भावना वाटत असते तशीच आता आमची भावना आहे सगळ्यांचीच, म्हणजे माझ्या एकट्याची नाही. कारण गेले अनेक वर्ष या चित्रपटाच्या रिलीज होण्यासाठी किंवा हा चित्रपट कधी बघायला मिळेल याची सगळेच समर्थ भक्त आणि आमचं संपूर्ण आमची टीम आम्ही वाट बघत होतो आणि फायनली आता तो येतोय, त्यामुळे आनंद अगदी गगनात मावत नाही असं म्हणलं तरी चालेल. नमस्कार. आज रविवार चित्रपटाचा ट्रेलर बघितला आहे, अति उत्तम, धन्यवाद. त्याच्यामध्ये जे तुम्ही जे डायरेक्शन दाखवलं आहे एक किंमतचा डायरेक्टर दाखवलं आहे, कारण की एखाद्या म्हणजे संतांचं एक दाखवलं म्हणजे एक वेगळं स्ट्रगल असतं. तर तुमची ही जी ह्या चित्रपटात तुम्ही आता सांगितलं की 5-6 वर्ष लागले, तर तुमचं यांचं काय प्रतिक्रिया आणि कशी काय तुम्ही या प्रोसेसमध्ये तुम्ही गेले? मी मगाशी पण बोललो की अभिनव पाठक जे आमचे निर्माते आहेत त्यांच्या डोक्यामध्ये ही कॉन्सेप्ट होती, हा विषय होता की समर्थ रामदास स्वामी यांच्यावर बायोपिक किंवा त्यांच्या जीवनावर आधारित असे कोणतीही गोष्ट आतापर्यंत आलेली नाही आहे, तर ती यावी. सर्वच लोकांना असं म्हणजे बोलतो ना की त्यांचे जे भक्त आहेत किंवा आपणही मनाचे श्लोक आधीपासून ऐकतो बालपणापासून, पण किंवा सुख करता दुःख करता आरती आपण ऐकतो, तर ती नक्की समर्थ रामदास स्वामी रचली कोणाला माहीतच नाही आहे. तर ही गोष्ट तळागाळातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावी, सगळ्यांना कळावं, त्यासाठी त्यांनी तो प्रयत्न केलेला. ते माझ्याकडे आले की असा सिनेमा करायचा आहे. हा माझा जॉनर नव्हता, माझा जॉनर थोडा रोमॅन्टिक किंवा एक काही हलकं फुलकं असलं तर तशा प्रकारच्या गोष्टी मी जास्त करतो. तर पहिल्यांदा मला असं काहीतरी करायला मिळालं. मेन म्हणजे मुख्य म्हणजे समर्थांचं जे कार्य आहे ते या सिनेमातून सगळ्या लोकांपर्यंत येणार आहे. तर एकंदरीत त्याची सुरुवात इथूनच झाली. चित्रपटाची कास्टिंग तुम्ही कसे काय सिलेक्शन केली? विक्रम मला सुरुवातीपासून डोक्यात होतं. विक्रम गायकवाडला जेव्हा मी फिल्म करायचा विचार केला, समर्थ रामदास स्वामींची भूमिका कोण करणार, तर मराठीमध्ये मला असा कलाकार हवा होता की ज्याला फेस व्हॅल्यू बोलतो ना की आजकाल फेस व्हॅल्यू खूप महत्त्वाची आहे किंवा मोठा चेहरा महत्त्वाचा आहे, पण मला त्यापेक्षा महत्त्वाचं वाटलं की समर्थ हे इतके सोपे नाही आहे समजणं आणि त्यांचंही एक भाषेवर एक वर्चस्व होतं. तर विक्रमचं भाषेवरचं वर्चस्व कमाल आहे, कारण त्याने उंच माझा धोका मी ते सिरियल बघितलेली, तर तो अफाट बोलतो त्याबद्दल. तर तेव्हा मी ठरवलं की विक्रमलाच फायनल करायचं. म्हणजे पहिल्या दिवसापासूनच हे होतं, थोडं प्रोड्युसरला असं वाटलेलं की तो चेहरा तिथे योग्य होईल की नाही, पण विक्रमने जे काही केलं ते तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की विक्रम किती योग्य होता. त्याच्याबरोबर शैलेश दातार आहेत, रुजुता देशमुख आहे, नंतर राहुल मेहेंदळे आहे, वर्षा दांदळे आहेत आणि अनुश्री आहे. असे खूप सारे, म्हणजे नाही बोलत तरी एक 50-60 आर्टिस्ट लोकांची फौज आहे याच्यामध्ये. आणि त्या खूप सारे त्यांचे भक्त, त्यांचे ते भक्तगण मोठा होता. तर त्याच्यामध्ये नवीन काही कलाकार आहेत, पण सगळ्यांनीच खूप छान काम केलेलं आहे. त्याच्यामुळे स्टारकास्ट मला म्हणायचं ना की जसं कॅरेक्टर आम्हाला हवे होते तसे मिळत गेले आणि त्या कॅरेक्टरला सुटेबल असेच रोल जे करू शकतात त्यांनाच मी या फिल्ममध्ये कास्ट केले. गाणं जे केलंय रघुवीरचं जे गाणं आहे, गाण्यामध्ये जे लोकेशन आहे ते डिफरंट भागात केलेलं आहे, तर ह्याचं काय तुम्ही सांगा लोकेशनच्या? ॲक्च्युली समर्थ रामदास स्वामींनी 12 वर्ष भ्रमंती केली. तर 12 वर्ष त्यांनी भ्रमंती केली तेव्हा ते पूर्ण भारतभर फिरत होते. तर आम्हाला असं होतं की ते भारतभर फिरण्यासाठी मग ते वेगवेगळे लोकेशनवर आम्हाला करायचं. आम्ही मग मनाली, कुलू मनाली आहे, राजस्थान आहे आणि सातारा म्हणा, मुंबई म्हणा, जव्हार म्हणा, म्हणजे जेवढे जिकडे आपल्याला करता येईल त्या ठिकाणी जाऊन आम्ही ते शूट केलेलं. तर त्याच्यामुळे बोलतो ना की त्या गाण्यामध्ये ती पूर्ण भ्रमंती आम्ही एका गाण्यामध्ये, कारण एवढं समर्थांचं कार्य एवढ्या 2 तासात दाखवणं सोपं नव्हतं. त्यामुळे त्या गाण्याच्या मध्ये आम्ही पूर्ण त्यांची भ्रमंती एका गाण्यामध्ये 12 मिनिटात 12 वर्षाचा प्रवास त्यांचा त्या 4 ते 5 मिनिटांमध्ये दाखवला आहे. चित्रपटामध्ये भाषेवर भरपूर प्रभुत्व दिलेलं आहे.
तिथे जी संस्कृत जी भाषा आहे किंवा ती श्लोक आहे किंवा काय बाकी डायलॉग्स आहे त्याचं तुमचं प्रिपरेशन कसं होतं, काय वेगळं काय म्हणजे काम म्हणजे कार्यशाळा केली काय कसं असतं? बेसिकली मी तुम्हाला जसं बोललो की सज्जनगडावर जे तिथले त्यांचे अनुयायी आहेत, योगेश बुवा आहेत किंवा तिकडे मकरंद बुवा आहेत, असे खूप सारे आहेत. त्यांनी आम्हाला खूप मदत केली या गोष्टींमध्ये, कारण समर्थांनी जे काय लिहून ठेवलेलं त्या बऱ्याच गोष्टी आम्हाला माहीतच नव्हत्या. तर त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये मदत केली. आणि आपले अभिराम भडगमकर जे आहेत ते याचे लेखक आणि संवाद पटकथा त्यांनी लिहिली आहे. तर अभिराम भडगमकरांनी सुद्धा तिकडची पुस्तकं असतील किंवा सगळं साहित्य आहे त्याचा अभ्यास करून हे लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते ऐकतानाही असं वाटतं की ते जे शब्द वगैरे आलेले आहेत किंवा त्याचं पूर्ण जे काही त्यातलं साहित्य जे आहे ते तसंच्या तसं आणण्यासाठी आम्ही भाषेमध्ये जास्त बदल नाही केला. आणि शक्यतो तुम्ही जे बोलता त्याच्यापेक्षा मला महत्त्वाचं वाटतं ना की ती भाषा खूप सोपी ठेवली आम्ही. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ती संस्कृत भाषा असेल किंवा ती लोकांना थोडं कळणं कठीण असतं, म्हणून आम्ही सोपी भाषा ठेवण्याचा प्रयत्न केला. पण त्याबरोबरच त्यांनी जे लिखाण केलं ते तसंच्या तसं मांडण्यात आलेलं आहे. लास्टली हा चित्रपट थोड्या कालांतराने येतो, तुमची शेवटची प्रतिक्रिया काय असते? एवढ्यात नाही बोललं तरी पण आम्ही 5-6 वर्षाच्या कालानंतर तो रिलीज होतो. तर मला असं वाटतं काय की समर्थांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांचं जे काही अफाट कार्य किंवा त्यांनी जे काही एवढा लोकांसाठी ते दिलेलं आहे, जे आपल्याला मला वाटतं काय मला स्वतःला ती घेता नव्हतं आलं. एवढे वर्ष मीही वाट बघत होतो की मला त्याच्याबद्दल जे काही माहीत नव्हतं ते मला कळलं, ते लोकांना कळावं. आणि ते लोकांना एकदा कळलं की त्यांना कळेल की नक्की समर्थ काय आहेत. आणि त्यांना जाणून घेण्यासाठी लोक अजून त्यांचं वाचन करतील. त्यांनी जे काही लिहिलेलं त्यांचा दासबोध असेल, मनाई श्लोक आहेत, हे तर आपल्याला माहिती आहे, पण त्या व्यतिरिक्त त्यांनी खूप काही लिहिलेलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी आता लोक वाचायला लागतील आणि लोकांनी हा सिनेमा नक्की बघावा, कारण येणाऱ्या पिढीसाठी हे खूप काही शिकवून जाणार आहे. धन्यवाद.